नमस्कार. मी नवीन मित्रमैत्रिणींसोबत आहे असं तुम्हाला वाटत असेल. ही माझी भाची आहे सेजल आणि आमचे जावई बापू आहेत. कळलं का? रोहन यांच्या अगदी कोथरूडच्या जवळच्या हो ना गं, मेलबर्न नावाच्या शहरामध्ये मी आलेलो आहे. वर्ल्ड कप कव्हर करायला आलेलो आहे. फक्त अजून जरा वॉर्मिंग अप होतं आहे. मॅच बीच अजून चालू व्हायचे आहेत. पण मॅच चालू होण्याच्या अगोदर लेलेच किचन मात्र चालू होणार आहे. कारण आज थोडंसं यांना करून खायला घालतो, जरा मजा करतो. आज इराणियन सॅफ्रॉन बिर्याणी बनवायचा प्लॅन आहे आणि त्यामुळे त्याची तयारी थोडीशी करणार आहे. कशी करणार आहे ते नंतर तुम्हाला दाखवतो. फक्त प्रयोगाला रेडी आहात ना रे पोरांनो? येस, हां 100%. चला बघूया, यांच्यावरती प्रयोग करून बघूया. इराणियन सॅफ्रॉन बिर्याणीसाठी हातचं राखून केशर वापरून चालणार नाही. त्यामुळे पाववाटी दुधामध्ये मस्तपैकी कोमट करून भरपूर केशर टाकून ते भिजवून घेतलेलं आहे आणि नंतर ते भात आपण जे सोक करतो त्या भातामध्ये सुद्धा टाकलं आहे. त्याची ग्रेव्ही बनवायला लागते. त्याच्यासाठी अर्थातच माझा ट्राईड अँड टस्टेड सुहाना मसालासुद्धा आहे. त्यामुळे आता ही कशी रेसिपी करायची हे पटकन तुम्हाला दाखवतो. मसाला थोडासा तेल टाकून मी फक्त लाईट फ्राय करून घेतोय आणि नंतर याच्यामध्ये चिकन मीठ टाकणार आहे. हे बघा, बोनलेस चिकन खिमा टाकून त्याच मसाल्यामध्ये, भाजलेल्या थोड्याशा मसाल्यामध्ये मी परत हे चिकन मस्तपैकी शिजवून घेणार आहे. आणि गंमत अशी आहे की नंतर हे चिकन मी वेगळं काढून घेणार आहे आणि ग्रेव्ही बिर्याणी बरोबर खायला वेगळी ठेवणार आहे याच ग्रेव्हीमध्ये. आता बघा, याच्यात मी पाणी टाकलेलं आहे. हे आता मस्त शिजवून घेणार आणि त्याच्यानंतर याची ग्रेव्ही वेगळी काढणार आणि चिकन वेगळं ठेवणार बिर्याणीचा दम लावण्यासाठी. ज्या भांड्यात बिर्याणीचा दम लावायचा आहे त्याच्या खाली मी थोडासा हा सॅफ्रॉन राईस खाली थोडासा लावून घेतला आहे. मध्ये मी परत थोडासा राईस लावणार, चिकन लावणार, परत राईस लावणार, असे त्याचे लेयर लावणार आहे. आता चिकनचा असा परत एक थर लावून घेतलेला आहे. आता परत थोडा राईस, परत चिकन आणि शेवटचा राईस, असं करून ती बिर्याणीचा दम लावणार आहे मी. एकीकडे दम लावलेली बिर्याणी आता शेवटच्या स्टेजला लावली आहे आणि दुसरीकडे त्याची ही ग्रेव्ही अशी रंगतदार झालेली आहे. मस्त. मुलांनो, आपलं डिनर रेडी आहे मुलांनो. एक नंबर. रिअली एक्साइटेड. हे बघा, इकडे ही अशी ग्रेव्ही आहे. ही दिसायला स्ट्रॉंग दिसते, तशी नाहीये. छानपैकी सॅलड आहे आणि सेजल जरा खुलजा सिमसिम कर. हा मस्त दिसतंय. शाही. याच्यावरती वाफ येते, याच्यावरनं तुम्ही लक्षात घ्या. ऍब्सोल्युटली. हे काय केलेलं आहे, त्यामुळे आता फुल बॅटिंग करायची आहे. फक्त मी तुम्हाला सुखानं जेवून देणार नाहीये, कारण सेजल छान गाते आणि रोहन छान वाजवतो. त्यामुळे आता जेवायच्या अगोदर थोडीशी गंमत करू आणि मग जेवण करू. सेजल आणि रोहन, तसं म्हणायला गेलं तर जगायला काही खूप लागतं अशातलं नसतं. एक थोडीशी बिर्याणी आहे, थोडंसं सॅलड आहे, थोडीशी करी आहे. अजून काय लागतं? याच्यावरती कुठलं गाणं म्हणाल तुम्ही? कुठचं सुचतं तुला? थोडा है थोडे की जरूरत है. अजून काय? बेस्टच आहे. त्यामुळे चलो. थोडा है थोडे की जरूरत है, जिंदगी फिर भी यहाँ खूबसूरत है. थोड़ा है थोड़े की जरूरत है. एन्जॉय. Thank you for the amazing dinner. Okay. Oh my god. Wow. Suhana,
मजा आ गया. मजा आला. मेलवनची पार्टी लक्षात राहणार आहे. Absolutely. अफलातून. Too good मामा, तू पण बस जेवायला. बसतो